मी समर सरांबरोबर चहा पीत नव्हते आणि मी तुला सांगितलं होतं ना मला ईशा बरोबर काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. तेच तेच जरा मला पण कळू दे ना म्हणून. आज सांगच मला, तुला ईशा बरोबर महत्वाचं काय बोलत होतं सांग मला. हो अच्छा 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 अच्छा, मला आत्ता कळतंय. तू मला ऑफिस जॉईन करायला नाही का म्हणत होतीस ना, हे मला आत्ता कळतंय. अरे कुठून कुठे पोचला सनी? असं वाटतंय तुला? खरंच काही गोष्टी ना आणि मुलींमधल्या असतात. तुला जरा काही सांगितलं नाही म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी वेडं वाकडं आहे असं नसतं. हीच आहे का तुझी मॅच्युरिटी? हा समजूतदारपणा आहे तुझा? काय म्हणालीस? मॅच्युरिटी? बॉस जेव्हा नवऱ्यासमोर बायकोचं कौतुक करत असतो आणि बायको ते सहजपणे ऐकून घेते तेव्हा नवरा तिकडे शांतपणे उभा असतो. त्याला म्हणतात मॅच्युरिटी. आपल्या बरोबर चहा प्यायला नाही म्हणणारे, ऑफिस एथिक्स आणि वर्क कल्चर बद्दल गप्पा मारणारी बायको जेव्हा बॉस बरोबर उभी असते ना चहा पीत, तेव्हा तिथून निघून जाणं त्याला म्हणतात मॅच्युरिटी. मैत्रिणीसमोर बायको आपल्याला डावलत असूनही तिकडे शांतपणे उभं राहणं, बायकोला एकही शब्द न बोलणं ना, याला म्हणतात मॅच्युरिटी. त्यामुळे तू मला मॅच्युरिटी बद्दल सांगू नकोस, कारण ती तुझ्यातच नाहीये. आणि आता एक जरी शब्द बोललीस ना तरी आपण लंचला गेलो होतो तेव्हा हाच ड्रेस घातला होता तुम्ही, एम आय राईट? हाच आहे ना तो ड्रेस जो घालून तू डेटवर गेली होतीस? असा फाडून ना ह्याच्या चिंध्या करून घरभर टांगेन. किंचाळे बाबा, घरात सुख समाधान शांती नांदू द्या. आजबाई किंचाळे बाबांच्या भजनात, मन माझे गुंतून गेले भजनात. आजबाई किंचाळे बाबांच्या भजनात, मन माझे गुंतून गेले भजनात. अनिकेत, काय चाललंय तुझं मागापासून? कुठे काय चाललंय? कुठं काय काय कुठं काय? माझे डोळे काय फिरायला नाही गेले. मला दिसतं पण आणि समजतं पण. हे केस उन्हात पांढरे केलेले नाही मी. नाही ग, तुझा मुलगा वाया कसा गेलाय हे बघता बघता केस पांढरे झालेत. अरे दे, काय झालं? हा, ऑफिसमध्ये काय टेन्शन आहे? कोण काय बोलला काय? काही नाही सासूबाई, जाऊ दे. जाऊ दे म्हणून गोष्टी सोडून नाही ना देता येत मनीमाऊ. जाऊ दे म्हणता म्हणता ना सगळ्याच गोष्टी अशा हातातून निघून जातात. एक तर काल तुझे आई बाबा आले, एक फोन करायचा ना मला. हा, ते नाही सुचलं तुला. त्यातील लता मला जबरदस्तीने घेऊन गेली मार्केटमध्ये. काय तर ब्लाऊजची शिलाई उसवली म्हणून मॅचिंग धागा पाहिजे होता हिरोईनला.
आणि अनिकेत का निघून गेला? मी चैतलच विचारते. निघतो का? काय निघतो? हा डबा नको? हवा पाणी खाणार आहे? थांब घेऊन येते. नाही नको, उशीर झालाय. उशीर कुठे झालाय? आणि 2 मिनिटं थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. निघतो का? अनिकेत, अरे पोरा आहे. काय करायचं या पोराचं? गेला तिकडे नाक्यावर थांबला असेल तुझ्यासाठी. हा घे बघ, डबा न घेताच गेला, तुझ्यासाठी पण नाही थांबला. काय करायचं सांग आता याचं? आता झालं ना आयुष्यात, सगळं झालं त्याचं. हा लग्न झालं, नोकरी मिळाली, सासू सासऱ्यांचा होकार मिळाला, तरी तोंड फुगलेलाच याचा. म्हणजे सुख एखाद्याच्या अंगी लागत नाही ना, ते तसं झालं याचं. तू काळजी करू नको, होईल सगळं नीट. मी तुझा डबा आणते. हा घे, तू नको काळजी करू. अगं नवरा बायकोची भांडणं नाही झाली तर काय? हा भांडणं झाली तरच प्रेम वाढतं ना. नको काळजी नको करू. जा सांभाळ सासूबाई. हा, जा. नीट जा. देवा किंचाळे बाबा. बापरे, पेपरचा कोपरान कोपरा वाचून काढायलाच पाहिजे. नाही नाही तर संपादक फोन करून विचारतील ना, अहो श्रीयुत राजन देसाई, हे काय तुम्ही 11व्या पानावरचा तो कोपरा नाही वाचलात? अहो, काय हे, जा ना लवकर आंघोळीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालंय? काय नाही, मधून मधून तलवारीला अशी विशेष धार काढावी लागते. तुम्ही फारसं मनावर घेऊ नका. नाही पण हा वारसा पुढच्या पिढीकडे पण चालत आलाय ना. काय हो, काय झालं? मागचा वारसा पुढे आलाय. मागचं अहो, काय हे, काय बोलत बसलाय? पाणी जाणारे कधीची सांगते, जा लवकर आंघोळीला. ऐकतच नाही. हो हो हो, तुझी झाली की जातो ना. हे जे आता तुम्ही केलंत ना, हा. ते पूर्वी मनू करायची. बाबा बाबा, नवरा बायको मध्ये कुरबुरी होत असतात. तुम्ही काय लगेच मनाला लावून घेताय? जाऊ दे ना, तुम्ही नका सिरियस हो प्लीज. आहे सत्यजितराव, कुरबुरी ह्या नवरा बायकोतच असल्या ना तर बऱ्या असतात, पण त्या जेव्हा इतरांसमोर येतात ना, तेव्हा ऐन वेळेस उसवलेल्या कापडासारखे फजिती करतात. आणि मनूची झालेली फजिती मी नाही बघू शकत. मला सांगा, काल रात्री काही बोलणं झालं का तुमचं? म्हणजे अनिकेत आणि मनू तुम्हाला काहीच नाही बोलले? म्हणजे भांडण मिटलेलं नाहीये. सत्यजितराव, तुम्ही एक करा, तुम्ही मनूशी बोलाल का? म्हणजे तुमच्याशी ती मोकळेपणाने बोलेल, माझ्याशी बोलायला ती संकोचल. स्वाभाविक आहे. प्लीज. तुम्ही आधी काळजी करू नका. माझं काही नाही, पण हिच्यासाठी. ती ना हल्ली सतत टेन्शन मध्ये असते. जाणवू देत नाही, दाखवत नाही, पण मला कळतं ना ते. आणि काय, हे मनूचं लग्न ज्या पद्धतीनं झालं ना, त्यामुळे सगळंच संपतं. काळजी वाटते. मी बघतो, बोलतो. मानसी याबद्दल कितपत माझ्याशी बोलेल मला जरा शंकाच आहे. ट्राय करतो. आहो, हो, जातो जातो.
शुभ प्रभात. हा, गुड मॉर्निंग. तुम्ही सुद्धा मिसेस मानसींसारखे अगदी डेडिकेटेड दिसताय. हा नाही म्हणजे मिसेस मानसी सुद्धा ऑफिसच्या कामात स्वतःला अगदी गुरफटून घेतात. हो बर का, एकदा त्यांना बरं नव्हतं तरी सुद्धा त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. हो तुम्हाला बरं लक्षात आहे? हो. अहो हल्ली मनापासून काम करणारी लोक दिसत नाही तो कुठे, म्हणून लक्षात राहतात. आज आल्या नाहीत की काय? म्हणजे तुम्ही आलेत म्हणजे ते आलेच असतील, पण कुठे दिसत नाहीयेत म्हणून. अच्छा, समर सरांच्या केबिन मध्ये असतील. का माझ्या बरोबर नाही म्हणजे समर सरांबरोबर असतील त्या? नाही अहो, आणि मी ऑफिस जॉईन करायच्या आधी असंच होतं का, की ऑफिसमध्ये नाही दिसल्या हे समर सरांच्या केबिन मध्ये? नाही अहो, मला असं नव्हतं म्हणायचं खरंच. ऍक्च्युली मिसेस मानसी लंच ब्रेक पर्यंत कॅफेच्या दिशेने फिरकत सुद्धा नाही तो कधी. कुठे दिसल्या नाहीत म्हणून मी सहज विचारलं. हो तुमचं काही काम असेल ना, त्यांना फोन करा, ते अजून आले नाहीयेत. हो. अहो काय? सॉरी सर, गुड मॉर्निंग. अरे प्लीज कामं करा, कामं करा. मला कामं करणारी माणसं फार आवडतात. मी काम करू का? हो काय अनिकेत, आज लवकर? हो सर. गुड गुड. बरं ऐक, मला आज संध्याकाळी एका फंक्शनला जायचं आहे, त्यामुळे मी लवकर जाणार आहे. हां, आपले क्लायंट आहेत मिस्टर कर्णिक, त्यांच्या लोन ट्रान्सफरची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे जरा चेक कर. सर मी त्यासाठी लवकर आलोय आज. हो रिअली? नाईस. नाही बोपे, आत नेऊन ठेवा. सावकाश, सांभाळ. मी सांगतोय तरी सावकाश. हा, नीट ठेवतात नाही? काय स्टॉलच तर पडला. स्टोल. स्टोल हा, आताच तो पडला. तोच महत्वाचा आहे. ब्रँडेड आहे ते. नका ज्ञान पास भाऊ. चला आत ठेवा. चला. हा, यू कंटिन्यू. येस सर. मानसी मॅडम. सत्यजित, अगं केव्हापासून फोन लावतोय तुला, लागतच नाहीये. अरे नेटवर्क गेलं असेल. तू कसं काय इथे? हे आईंनी लाडू पाठवलेत, म्हणजे अनिकेतसाठी हे कडक बुंदीचे आणि तुझ्यासाठी बेसनाचे. अरे वा. पण बाबांसाठी काढून ठेवले का? त्यांना कडक बुंदीचे सोसत नाहीत आता. त्यांना हल्ली बऱ्याच गोष्टी सोसत नाहीत ग. अनिकेत कुठे? तो आला एकटाच पुढे निघून. मानसी, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे तुला कधी काही बोलावं असं वाटलं, सांगावं असं वाटलं तर आय एम ऑलवेज देअर अँड यू नो दॅट. मी असं वेगळं सांगायची पण काही खरं तर गरज नाहीये. काय होतं, एका सर्टन एज नंतर ना आईबाबांचं मन त्यांच्या मुलांसाठी खूप हळवं होतं. आणि तुला चांगलंच माहिती आहे आईबाबा तुझ्यासाठी किती हळवेत ते. तुला जरा जरी त्रास झाला ना तर तेवढाच त्रास त्यांना लगेच होतो. विचार करत बसतात ते. त्यामुळे आपण जरा काळजी घ्यायला हवी, निदान थोडी तरी. तू कशी आहेस? तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू? हो, अरे विचार ना. सगळं ठीक आहे ना? घरी, ऑफिसमध्ये काही अडचण नाही आहे ना? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे? बस मानसी, आता हे इतकं कर्ज तुम्ही कसं काय फेडणार आहात? पण तुम्ही ठरवलं तर नक्कीच फेडू शकता. मी प्रोफेशनल आयुष्यात, पर्सनल आयुष्यात
आणि पर्सनल आयुष्यात प्रोफेशनल आयुष्यात कधीच मिक्स करत नाही. पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. मानसी, काही अडचण नाहीये ना? नाही रे, घरी सगळं ठीक आहे. आणि ऑफिसचं म्हणशील तर अडचणी कुणाला नसतात. जगात असा एकतरी माणूस आहे का ज्याला कामाच्या ठिकाणी काहीच अडचणी नाही आहेत? प्रत्येकालाच अडचणी असतात ना. हा, फक्त आम्हा बायकांच्या अडचणी काहीशा वेगळ्या असतात, ज्या आम्हाला कामाव्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात, एवढंच. हा, पण ठीक आहे, शेवटी अडचण मोठी का आपली गरज मोठी. चल, येते मी आता, उशीर होईल मला. हं? घरी सगळ्यांची काळजी घ्या आणि थँक्यू यासाठी. येते. सर, एक विचारू का? मी नाही म्हणालो तर तुम्ही विचारणार नाही आहेत का? नाही नाही, मी तर विचारणारच ना. आहात ना निर्लज्ज, मग विचारा. म्हणजे तुम्ही असे त्या टाईपचे वाटत नाही. कुठल्या? शादी उत्सव या त्योहार. म्हणजे हे असे लग्नाला जाणारे, रिसेप्शन अटेंड करणारे आणि त्यासाठी सकाळपासून असा हा छानसा ड्रेस कॅरी करणारे. नो, नॉट, अजिबात नाहीच आहे मी त्या टाईपचा. कारण आग लागल्यानंतर वीर खाण्याची नसते, मग ती पाण्याची असो नाहीतर तेलाची. पण सर, ऑलरेडी आग लागलेली आहे. आज हे प्यार के पंछी एकत्र नाही आलेले. अनिकेत एकटाच आलाय. कालचा बाण बरोबर लागलेला दिसतोय. आपण फक्त कर्म करत राहायचं भोपे, फळाची अपेक्षा करायची नाही. म्हणजे माझ्यासारखं. म्हणूनच तुम्ही मूर्ख आहात भोपे, मूर्ख. हे सगळं फळासाठीच तर चालू आहे. एकदा आपल्याला कुठलं फळ किंवा फूल हवंय हे ठरलं की मग त्यानुसार आपल्याला आपलं कर्म ठरवता येतं. आपल्याला कमळ हवं असेल तर चिखलात उतरावं लागतं. आंबे हवे असतील तर उन्हाच्या झाडा सोसाव्या लागतात. तसं या सगळ्याची एकदा तयारी ठेवली की मग सगळं मिळतं.